नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. अर्जुन, सायली आणि चैतन्य ज्या ठिकाणी महिपतला घाबरवलं ते सगळं प्रसंग रविराजला सांगू लागतात. त्यावेळेस महिपतने लगेच कुणाला तरी कॉल लावला होता हे देखील तो सांगतो. इकडे प्रियाला सर्व गुंडांनी पकडलेला असतो. का गं, धमक्या देतेस का? या कारणावरून महिपतने तिला डायरेक्ट खड्ड्यात गाडायचं ठरवलेलं असतं. बबली आतमध्ये जमिनीमध्ये गाडली असं तो म्हणतो. खड्ड्यात ढकलून दिल्यानंतर तिच्या अंगावर माती टाकण्या अगोदर तो तिला धमकू लागतो. खरं खरं गुमाने सांग की काय केलंस, मला धमकी का देतेस? तेच मी काहीच नाही केलं असं ती वारंवार बोलत असते. पण महिपतचा काहीच विश्वास नसतो. खरं तर खूप त्रास झाला असतो महिपतला आणि त्याचा पॅनिक होऊन सगळा राग तो प्रियावर काढत असतो. त्याच्यावर बंदूक देखील रोखतो आणि तुला बाहेर येऊन मारायचं का बंदुकीने मारायचं हे तू सांग असं बोलतो. त्यावेळेस काका मी काहीच केलं नाही असं मला वाचवा असं ती नागराजला विनवणी करते. खूप गयाबाया करत असते पण महिपत नागराज काहीच ऐकण्याच्या मूडमध्ये नसतो. त्यावेळेस तिच्या अंगावर माती टाकण्याचा ठरतं. सर्वजण माती टाकतात. ती अक्षरशः मुंडकं उघडं राहील एवढीच उभी असते, गाडली गेलेली असते. इकडे चैतन्य, अर्जुन आणि सायली पुन्हा गप्पा मारू लागतात. रविराजला सर्व सांगू लागतात. ही तर खूप गायावाया करत असते, तिला गुदमरत असतं. गुमानं सांग की मला का धमक्या देत होतेस? त्यावेळेस मी काहीच नाही केलं. मी जर काही केलं असतं तर मला माहीत नसतं का अण्णा, असं ती बोलते. त्यानंतर हसू लागते की अण्णा घाबरले. त्यानंतर खूप चिडून बोलते, तुम्ही मला मारलं तरी दुसऱ्या वेळेस तुम्हाला पुन्हा धमकीचा कॉल येईल, कारण हे मला माहीत आहे की कोणी हे काही केलं असेल. तसा माझा संशय आहे, पूर्णपणे माहीत नाही. इकडे सर्वांना कॉफी घेऊन सायली येते आणि डिस्कशन चालू राहते की आगीचे चटके महिपतला देखील मिळायला हवेत. ते सर्वांना सायलीचा अभिमान वाटतो. मी अर्जुन आणि सायलीला बऱ्याच वेळेस इकडे तिकडे जाताना धावपळ करताना बघितलं आहे. माझा संशय आहे त्यांनीच केलं असेल. नागराजला आणि महिपतला हे ऐकून थोडा आश्चर्य वाटतं. इकडे मोबाईल ट्रॅक करण्यासाठी ही कुणाला तरी कॉल करते आणि लोकेशन लवकर पाठवा असं बोलते. तिचं लोकेशन पाठवण्यासाठी ती खूप पैसे मोजते. इकडे महिपतला शॉक बसतो. नागराजला देखील शॉक बसतो की नक्की अर्जुन सायलिंग केले असेल का. त्यावेळेस त्याला मागचा प्रसंग आठवतो. त्या आडव्या डोक्याच्या बाईला आठवायला लागला आहे असं प्रिया बोलते आणि महिपतला देखील थोडासा विश्वास बसतो, कारण ती तू 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 असे बोलत होते अर्धवटप्रमाणे. हिला सगळं बर्थडेपर्यंत सगळं आठवायला लागलं आहे हे ऐकून सर्वांनाच त्रास होतो. ही जेव्हा लोकेशन रिपोर्ट बघते त्यावेळेस उठून बाहेर निघते तर अक्षरशः सचिन बाहेर आलेला असतो. सचिन बाहेर आल्यानंतर हॅलो ब्युटिफुल असं तो बोलतो. सचिनला पाहिल्यानंतर इथं गोंधळून जाते. आनंद देखील होतो पण व्यक्त करता येत नव्हता. इकडे सायली, चैतन्य आणि अर्जुन समोर डिस्कशन करत असतात पुन्हा एकदा की आता पुढचं प्लॅन आउट काय असेल. त्यावेळेस असं ठरतं की काही करून महिपतला त्याच लोकेशनला घेऊन यायचं आणि त्या लोकेशनला जिच्याबरोबर अन्याय घडला आहे तिला देखील समोर आणायचं. इकडे प्रियाला बाहेर काढण्यात येते आणि खरंच जर असं असेल तर अर्जुन आणि सायलीला मी सोडणार नाही असं महिपत बोलतो. ही पुन्हा बोलते की तुम्ही माझी टीम सोडलीत, मला तुमच्या टीममध्ये घ्या म्हणजे मी सगळं सहकार्य तुम्हाला करेल. माझ्या तुम्ही आईबापांना आणलं घरामध्ये आणि माझी मुश्किल अजून वाढवल्यात, टेन्शन खूप दिलं मला तुम्ही. सर्वजण तिला बाहेर काढतात. आता इकडं महिपत घरी आल्यानंतर प्रतिमाची परीक्षा घेऊ लागतो. तिला कन्फ्युजन देऊ लागतो. कन्फ्युजनमध्ये तुला मागचे काही क्षण आठवतात का, मी पहिलं गिफ्ट दिलं तुला काय आठवतं का, आणि मी तुला साखळी केली होती ती आठवते का. त्यावेळेस हे नाही आठवत मला, पण पूर्णाजीने साखळी केली होती आणि ती साखळी अर्जुनच्या गळ्यामध्ये दिली आणि तीच पुन्हा हिच्या हातामध्ये गळ्यामध्ये दिली तिने असं तो बोलतो. हे सर्व ऐकून महिपतला आश्चर्यच वाटतं. महिपतचा डाव
काही करून टेन्शन द्यायचा प्रतिमाला तोडण्यासाठी सुमन खूप प्रयत्न करते, पण सुमनला देखील तो झापून काढतो. इकडे अर्जुन, सायली आणि रविराज यांच्यामध्ये अशी डील होते की त्या ठिकाणी जर प्रतिमाला जर घेऊन गेलं ऐन वेळेस तर खूप मोठं सत्य उघडकीस येईल आणि गुन्हेगार गुन्ह्याच्या ठिकाणी गेल्यावर गडबडतोच. इकडे नागराज प्रतिमाला खूप टेन्शन देत असतो. काही करून आठव असं तो बोलत असतो. हा डाव सुमनला लगेच कळतो. सुमनमध्ये लुडबुड करू लागते, पण तो सुमनला देखील वाईट बोलून बाजूला करतो. नागराज चांगलाच नाखुश असतो, टेन्शनमध्ये आलेला असतो, कारण वाढदिवसापर्यंत सर्व प्रसंग हा प्रतिमेला आठवत असतो आणि वाढदिवसानंतरच त्याने ॲक्सिडेंट घडवून आणलेला असतो. हा ॲक्सिडेंट प्रॉपर्टीसाठी केलेला असतो. हे कळतं की काय महिपतला आणि मला म्हणजे नागराजला कळलं बायलं की काय असं तो विचार करतो.